नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे, मी रेसिपीला घेऊन आले, लसूण सोलण्याची क्रिया दाखवणार आहे. तर लसूण अशा पद्धतीने सोलणार आहे. माझ्याकडे एक लाटणं असलं ना, एक लाटण्याने मी लसूण सोलणार आहे. पहा तुम्ही कशा पद्धतीने लसूण सोलणार आहे आणि पटकनी सोलणार आहे, वेळ घालवणार नाही किंवा काही नाही. माझ्याकडे जवळजवळ आता मी अर्धा किलो लसूण आणला होता, त्यातला थोडा वापरला आहे मी. मग 400 ग्राम लसूण असणार आहे हा. तर हा 400 ग्राम लसूण मी जवळजवळ ना 10 मिनटातच पूर्ण करणार आहे. 10 मिनटातच पूर्ण लसूण सोलून दाखवणार आहे तुम्हाला. असा लसूण सोलायचा एक एक कांडी म्हटले तर 1-1.5 तास जाणार याला, पण असा मी लाटण्याने लसूण सोलणार आहे फक्त 10 मिनटात. तर तुम्ही पहा कशा पद्धतीने सोलणार आहे, काय करणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ पहा. लसूण सोलायचं म्हटलं तर खूप झंझटचं काम असतं. नखं दुखून येतात, भरपूर काही प्रॉब्लेम येतो लसूण सोलल्यामुळं, वेळ खातो. तर आपल्याला रोज आपण एखादी कांडी सोलतो, त्याच्यामुळं समजत नाही. पण आपल्याला जास्तच लसूण सोलायचा असला किंवा घाईच्या कामात आपल्याला लसूण सोलून ठेवायचा असला, पटकनी सकाळच्या टिफिन असतात, हे असतात ते असतात, वेळ लागतो आपल्याला. तर मग लसूण सोलून ठेवलं डब्यात, आपला का झालं कधी पण वापरा. तर आता इथे पिशवीत मी लसूण घालते पहा. सगळा लसूण जवळजवळ 400 ग्राम लसूण आहे माझ्याकडं. म्हणजे वजन नाही एवढं, का की अर्धा किलो आणला, त्यातल्या थोड्याशा कांड्या मी संपवल्या आहेत. तर आता अशी पिशवी घ्यायची आणि तिकडून बंद करून टाकायची आणि अशी लाटण्याने त्याला मारून घ्यायचं. चांगलं मिनिटभर करणार आहे मी. पहिलं लाटण्याने असं चांगलं टेचून घेणार आहे त्याला. पहा तुम्ही अशा पद्धतीने सोलला ना मैत्रीण, असं फिरवत राहायचं. मग त्याला इकडून फिरवायचं, तिकडून फिरवायचं. बघा असं फिरवत फिरवत करायचं राहायचं आपलं. काहीतरी आयडिया केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. असं मी बऱ्याच वेळा आमच्याकडं जास्त लसूण लागतो, तर मी कंटाळा येतो सोलायचं म्हटलं का, नको वाटतं ते लसूण सोलायला. तर मी मग असं करून ठेवते का एकदम 8 दिवसाचा 15 दिवसाचा एकदम करून ठेवला ना का झंझट नाही. आपले लागण त्यावेळेला डबा खोलला, घेतला लसूण. म्हणजे घाईच्या कामात पण चांगलं. आणि ते मग लसूण सोलत बसा, ते नखं दुखून येणार, ते कंटाळा येतो मग. तर अशा पद्धतीने केलं का पटकनी होतो. 10 मिनटात मी 400 ग्राम लसूण सोलून दाखवते तुम्हाला. पहा कशा पद्धतीने, अगदी सोपी पद्धत. हमेशा मी आता अशीच करते का ह्या पद्धतीनेच लसूण सोलून ठेवते. परत परत झंझट नको. 8 दिवसांनी 15 दिवसांनी एकदा सोलून ठेवलं का झालं काम. पहा फिरवत राहायची मशी. हे आता मी काढते बघा. 1 मिनिटभर चांगलं टेचला होता लसूण. पहा आता वरचं सर्व ते त्याचं पालापाचोळा असतो तो संपूर्ण काढून टाकायचा, त्याचा कचरा. आणि आता पूर्ण नसून झाला आपला खुल्ला का की एवढा नाही, 1-2 वेळा करायलाच लागतो ते. आणि कांड्या मात्र सुट्ट्या होतात चांगल्या. एकूण एक कांडी सुट्टी होती आणि काही सोलली बी जातात. आता किती सोडले जातात आता मी निसायला घेते. पहा निसून काढते चांगल्या म्हणजे सोललेल्या कांड्या काढते बाहेर. हे बघा बऱ्याचशा कांड्या सोललेल्या आहेत. एवढा पाचोळा निघाला म्हटल्यावर बऱ्याच कांड्या निघालेल्या आहेत. पहा थोडंसं एखाद्या बाजूला राहिलं तर ते करून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची. आणि डिल्ल्या होतात. म्हणजे असं जरी सोलायचं म्हणलं ना, खूप पटकनी सोलून होतं. बघा मी पटापट काही साल, थोडी साल राहिलेली आहे एखाद्या कांडीला ना, तर मी ती काढून घेते अशी. हे बघ आणि निघतं लगेच. हे बघ लगेच होतं. आणि कधी आता आपण लाटण्याने मारतो ना, तर कधी एखादी कांडी फुटली बी जाती, चेचली बी जाती, तर ते पण बाजूला काढून ठेवायचा तो लसूण. जे तो लगेच वापरून टाकायचा. चेचलेली कांडी असेल ना ती, तर रोज म्हणजे वापरून टाकायचा, लगेच ठेवायचा नाही तो. तर हे पहा अशा पटापट कितीतरी निघालेल्या आहेत कांड्या. पहा काही कांड्यांना एखादं साल राहिलेलं आहे, अर्धं साल राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं आपल्याला किचनमध्ये काम कसं सोपं होईल त्याचा मी प्रयत्न करत असते हमेशा. कुठल्या ह्यानी आपल्याला सोपं पडेल, लवकर कधी होईल, म्हणजे फटाफट झालं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत असते कायम रेसिपी. आणि रेसिपी पण हाय क्वालिटीच्या रेसिपी आहेत. तुम्ही नक्कीच पहा. बऱ्याच मैत्रिणी पाहतात रेसिपी आणि बनवून पण पाहतात, त्यांच्या फसत नाहीत रेसिपी. हे कमेंट येतं मला, तर छान आहे असं बरं वाटतं.
आपल्या रेसिपी कोणीतरी करतं आहे आणि त्यांना आवडतात, ते पण फार अभिमानाची बात आहे मला. तर छान वाटलं खरंच. तुमचे कमेंट येतात ना, खूप मस्त कमेंट असतात आणि त्या कमेंट वाचून एकदम मन तृप्त होतं. तर अशाच कमेंट करत राहा ना. चॅनलला सबस्क्राईब करत नसन केला तर जरूर करा आणि पहा रेसिपी पण वेगळं. मी मध्ये असं काहीतरी वेगळं दाखवत असते, रेसिपीज पूर्ण दाखवत नाही. मध्ये काही असं वेगळं आपल्याला वाटलं का चला दाखवा मैत्रिणींना आपल्या, किंवा आपल्या सबस्क्राईब आहेत, फ्रेंड आहेत आपले सर्व, त्यांना दाखवा. मी ते हे दाखवत असते मध्ये काय. ते बघा आता बऱ्यापैकी हे सोलून झालेले आहेत, बऱ्याच निघाले आहेत. तर ह्याला परत एकदा करायला हवे आपल्याला, की काही राहिल्यात तशाच. हे बघ अजून बऱ्याच आहेत ते निघालेल्या तशाच, एवढ्या काढलेल्या आहेत बघा. तर मी हा परत पिशवीत एकदा भरते, परत एकदा त्याला लाटण्याने मारून घेते. म्हणजे काही आहेत त्या तशाच आहेत, अजून काही फक्त सुट्ट्या झालेल्या आहेत, त्याची साल बिलकुल हल्ली नाही आहे. आणि छोट्या कांड्या आहेत, काही त्या सोलून पण झालेल्या आहेत. आता मी परत एकदा पिशवीत घेऊन ते भरते. आणि कचरा आपल्या बाजूला निघतो लगेच. आता ही पिशवी पुढच्या बाजूने दुमडून घ्यायची, म्हणजे बाहेर निघायत नाही तो. आणि परत एकदा लाटण्याने मारून घ्यायचं. आता जोरात मारायचं नाही. पहिला आपण अख्ख्या कांड्या होत्या तर जोरात मारत होतो ना, आता अलगद मारत जायचं. परत एखादा मिनिटभर मारायचं अलगद, का की आता सुट्ट्या कांड्या झाल्या त्यामुळे फुटण्याचा चान्स असतो, म्हणून स्लो मारायचं. अलगद निघून जातात त्या कांड्या, सुट्ट्या होतात. तर इकडून ह्या बाजूनी पण करते पलटी आणि आता ओतून घेते. आता बऱ्याचशा निघाल्या आहेत पहा. तर मी सोलून पण घेणार आहे काय थोड्या राहिलेल्या, कसं एखादं साल राहतं किंवा कांडी सुट्टी होती पण अडकते त्याच्यामध्ये लसूण, ते सर्व सोलून घेणार आहे. मैत्रिणींनो, ही माझी रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली मला ही ट्रिक. लसूण सोलण्याची ट्रिक आवडली का तुम्हाला? आणि तुम्हाला आवडली असली तुमच्या नातेवाईकांना पण हा व्हिडिओ पाठवा, का की त्यांना पण कळू द्या पटकनी कसा लसूण सोलायचा. ते तुमच्या नातेवाईक किंवा मैत्रिणी किंवा फ्रेंड लोक असतात सर्व, त्यांना हे करा. आता थोडंसं मी मारून घेते, तरी पण अजून बघा थोड्या राहिलेल्या आहेत, जरा बऱ्याचशा काढल्यात. तरी पहा पातेलं बघा मध्ये अगदी 10 मिनटात मी हा पूर्ण लसूण सोलून काढलेला आहे. पूर्ण घड्याळ लावून मी लावलं होतं आणि घड्याळ लावून पाहिलं होतं का 10 मिनटात हा पूर्ण 400 ग्राम लसूण मी सोलून घेतलेला आहे. हे बघा बारीक कांड्या पार सर्व काढून घेते, असलं त्याला काही तर ते पण वेचून घेते सर्व. आणि हा डबा भरून लसूण जवळजवळ माझा होणार आहे. आता हा बरेच दिवस आम्हाला जाणार आहे. मी अशीच पद्धतीने करते, तुम्हाला सांगितलं पहिलं. तुम्ही पण तुम्हाला वेळ असेल ना तर त्यावेळेस करून ठेवलं, किंवा ऑफिसला जाणाऱ्या बायका असतात तर सुट्टीच्या दिवशी हा प्रयोग करून ठेवला तर तुम्हाला 8 दिवस प्रश्नच नाही लसूण सोलायचा. घाईघाई सकाळी जेवण बनवायला लागतं, घाईघाई सगळं टिफिन सर्व असतं. त्याच्यामुळं असे काही उपयोग येतात ते करून टाकायचे पहिलेच. आता हे झालेलं आहे जवळजवळ आपलं. हे पहा आता किती लसूण झाला ते मी दाखवते बरं. एवढा झालेला आणि एवढा कचरा निघाला. कचरा किती जास्त निघालेला पहा, भरपूर कचरा निघालेला आहे. आता मी हा कचरा पण भरते आणि हा लसूण पण बाजूला करते, एखाद्या डब्यात भरून ठेवते. पहिलं मी वाटीत पण भरून दाखवणार आहे तुम्हाला व्यवस्थितशीर, आणि नंतर डब्यात पण भरणार आहे. तर पहा तुम्ही, हा एवढा डबा मी अशाच डब्यात ठेवत असते हमेशा लसूण, तर त्याच डब्यात मी ठेवते. पहा किती लसूण आहे. अगदी 10 मिनटात एवढा लसूण सोलून झालेला आहे. होईल का तरी सोलून असा 4 कांड्या पण होणार नाही सोलून. तर हे बघा आता मी वाटीत पी दाखवते तुम्हाला, कशा पद्धतीने जवळून जरा दाखवते, म्हणजे कशा पद्धतीने सोडलेलं आहे, कसं काय केले बघा.
छान अगदी फुटलेल्या मी कांड्या होत्या जराशा त्या बाजूला ठेवलेल्या आहेत. थोडे थोडे फुटतात पण त्या. पहा किती छान लसूण आहे. कुठलाही लसूण घ्या तुम्ही, अगदी छान लसूण बनतो आणि होतो छान. तर नक्कीच आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. एका लाटण्याची कमाल आहे का नाही पहा मैत्रिणींनो. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं हटके घेऊन येते. बाय.